नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे 10 क्वेश्चन सॉल्व करूया. पण त्याच्या अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट नंबर 15चा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 29चं मी चुकून आन्सर 4 सांगून दिलं आहे. आन्सर 4 नाही आहे, त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते 2 आहे, सॉरी 1 आहे. करेक्ट आन्सर जे आहे ते 1 आहे, आन्सर नंबर 1. मी चुकून सॉल्व बरोबर केलं आहे. 19 hours 20 minutes आले होते आपले आणि मी सांगताना तुम्हाला त्याचा आन्सर 4 आहे असं म्हटलं, पण ॲक्च्युअली ते 4 नाही, आन्सर 1 आहे. ठीक आहे, तर थोडंसं चूक झाली, सॉरी. होत असते कधी कधी असं. तर लक्षात ठेवा 29चं आन्सर जे आहे, क्वेश्चन नंबर 29चं आन्सर 1 आहे. ठीक आहे, धन्यवाद. चला पुढचे आता आपण 10 क्वेश्चन करूया. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन बघायचं. मराठी लँग्वेज डे इन 2020 वॉज ऑन थर्सडे. व्हॉट विल बी द लास्ट डे इन एप्रिल 2020. ठीक आहे, तर हे बघा, मराठी दिन कधी असतो त्याची डेट आपल्याला माहिती असली पाहिजे. मराठी दिनाची डेट, मराठी दिन असतो 27 फेब्रुवारीला. कधी असतो? 27 फेब्रुवारीला. ठीक आहे, आता क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की 27 फेब्रुवारीला कुठला दिवस होता? थर्सडे होता. ठीक आहे, मग 28ला कुठला असेल? 28 फेब्रुवारीला फ्रायडे. आणि 29 फेब्रुवारीला, हे 29 का बरं येणार? कारण 2020 जे आहे ते लीप इयर आहे. ठीक आहे, तर लीप इयरमध्ये फेब्रुवारी 29 डेजचा असतो. तर 29 फेब्रुवारीला कुठला डे असेल? सॅटरडे. ठीक आहे, मग 1 मार्चला कुठला असणार आहे? संडे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 एप्रिलला कुठला डे असणार आहे? जर तुम्हाला माहिती आहे ना की जर कुठलाही मंथ जर त्याच्यामध्ये 31 डे असतील तर पुढचा ज्या मंथचा जो पहिली डेट आहे ते कधी येते माहिती आहे का? 3 दिवसानंतर. ठीक आहे, 31ला 7नी डिवाईड करायचं असते आणि जे रिमाइंडर आलेलं आहे तेवढे दिवस पुढे जातात. ठीक आहे, तर 31 डिवाइड बाय 7 केलं तर 3 रिमाइंडर येते. ठीक आहे, मार्च तर 31 दिवसाचा आहे ना, तर 3 दिवस पुढे म्हणजे संडे नंतर मंडे, ट्यूजडे, वेनसडे. ठीक आहे, 1 एप्रिलला काय होता? वेनसडे होता. ठीक आहे, आणि आता तुम्हाला माहिती आहे की जर कुठल्याही मंथला फर्स्ट जी डेट असते त्या दिवशी जो डे असतो, ठीक आहे, तर लास्ट दिवशी जर मंथ जर 30 डेचा असेल तर 1 दिवस पुढं. ठीक आहे, आणि 31 डेजचा असेल मंथ तर 2 दिवस पुढं जातं लास्ट डे. म्हणजे जसं आता मार्चचं जर बघितलं आपण, मार्चमध्ये जर 1 मार्च संडेला असेल है ना, आता मार्च जे आहे 31 डेचं आहे, तर 31 मार्चला कुठला डे असणार आहे? 2 दिवस पुढे, संडे नंतर मंडे, ट्यूजडे. ठीक आहे, आणि एप्रिल जे आहे 30 दिवसाचा आहे. ठीक आहे, तर 30 एप्रिलला कुठला दिवस असणार आहे? नेक्स्ट डे, वेनसडे नंतर थर्सडे. तर याचा आन्सर येतो 30 एप्रिलला कुठला डे असतो? थर्सडे. तर याचा आन्सर येतो फर्स्टवाला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. The expenditure on tea leaves increased by 26 rupees due to the increase of 8% per kg in the selling price. What was the original selling price of tea leaves per kg? ठीक आहे, तर ते आपण काय करायचं की असं समजून घ्यायचं की X रुपये होता सेलिंग प्राइस, पण सेलिंग प्राइस काय झालं? 8%नी वाढून गेला. तर 8% म्हणजे काय होते? 8/100.
तर आपल्याला खर्च किती वाढून गेला, 26 रुपयांनी खर्च वाढून गेला. ठीक आहे. तर आता याला सॉल्व करायचं. 8x है ना, x इंटू 8x अपॉन 100 इज इक्वल टू 26. ठीक आहे. 8x इज इक्वल टू किती होणार, हे 100 इकडे जाणार, 2600. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार, 2600 डिवाइडेड बाय 8. 8 3 जार 24. ठीक आहे. 2 उरलं, पुढचे 0 आले, 8 2 जार 16, 4 आले, 0 आलं, 8 5 जार 40, म्हणजे किती येते, 325 रुपीज. ठीक आहे. तर याची जी सेलिंग प्राईस होती पहिले ती 325 रुपये होती. मग 8% वाढल्यामुळे काय व्हावं लागलं, आपल्याला 26 रुपये जास्त खर्च करावं लागले. ठीक आहे. हे बघा, याला क्रॉस चेक पण करू शकतो. समजा पहिले याचा आन्सर बघा कुठला आता, 325 सेकंड नंबरचा आन्सर आला आहे. ठीक आहे. आता याला पण क्रॉस चेक करूया. हे बघा, पहिले 325 रुपयाला होती किंमत. ठीक आहे ना, तर आपल्याला एवढे पैसे खर्च करावे लागत होते. पण आता 8%, 325चे 8% काढाय. आता 8 आणि टक्के म्हणजे 100. ठीक आहे. आता हे बघा, याला बघा 4ने डिवाइड करूया. 4 2 जा 8 आणि 4 25 100. ठीक आहे. आता हे बघा, हे पण 25नी डिडक्ट हे होऊन जाणार, 25नी डिवाइड होऊन जाणार. 25 1 25, इथं पण 25 1 25, 7 आले, 25 5 25 1 25, 25 1 25, किती येणार, 7. 25 5 25 3 5 नाही, 3 75. ठीक आहे. तर 13 इंटू 2 किती होतात, 26. म्हणजे आपल्याला 26 रुपीज जास्त खर्च करावं लागले आहे की नाही. तर म्हणून आपण हे असं केलं आहे बघा. पहिले एक्स प्राईज होती, 8% वाढलं तर किती झाले, ते एक्सपेन्स किती झाले, 26 रुपये. मग 8x अपॉन 100 केलं. ठीक आहे. 100 इकडे गेलं. ठीक आहे. 8x इज इक्वल टू 2600 आलं आहे. एक्सची व्हॅल्यू 325 आली आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येते सेकंड. चला नेक्स्ट बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द पॅरिमीटर ऑफ द फिगर. ठीक आहे. तर इथं आपल्याला पॅरिमीटर दिलेलं आहे. ठीक आहे. इथे बघा, जसं बघा, इथं तुम्हाला दिसत आहेत का, ह्या इथं अशा 2 लाईन ना क्रॉस केलेल्या आहे. इथे पण अशा 2 लाईन क्रॉस केल्या, इथं पण अशा 2 लाईन क्रॉस केल्या. याचा अर्थ काय होतो की हे जर 12 सेंटीमीटर असेल तर हे पण 12 सेंटीमीटर आहे आणि हे पण 12 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. असंच इथं बघा, इथं अशी सिंगल लाईन दिलेली आहे, सिंगल लाईन दिलेली आहे. तर ह्या ज्या सगळ्या साईड्स आहे ना, ह्या सगळ्या इक्वल आहे. ठीक आहे. आता बघा, ही साईड जर 12 सेंटीमीटर आहे, ठीक आहे ना, ही साईड जर 12 सेंटीमीटर आहे, ठीक आहे, तर ही पण जी साईड दिसते ना, ही इक्वलच आहे ना याच्या. ठीक आहे ना, ही इक्वलच आहे बरोबर. ठीक आहे. ही पण 12च असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये हे जे दिसते ना इथून इथपर्यंत, ठीक आहे, हे 4 असणार. ठीक आहे. परत इकडं हे पण 4 असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण 4 असणार. हा ना, हे 1 2 3 4 आणि हे आहे ना, हे पण 4 आहे, हे पण 4 आहे. अशा पद्धतीने हे केलेलं आहे. ठीक आहे. तर हे 4 4 4 4 4 हे सगळे 4 4 सेंटीमीटरचे आहे. कारण हे बघा ना, हे 4 4 8 आणि 4 12. ठीक आहे. हे टोटल 12 सेंटीमीटर झालं. ठीक आहे. आणि इकडं पण आता जर हे 4 आहे आणि याच्या इक्वल ही दिलेली आहे, तर हे पण 4 असणार आहे. ठीक आहे. हे सगळे 4, हे पण इक्वल आहे, हे पण इक्वल आहे. तर याचं आहे 4 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने जर बघितलं तर इथं 12 आहे ना, इथं 12, हे 12 है ना, 12 12 12 3 जार 36 प्लस
आता याचं बघा इथं 1 2 3 4 5 है ना, तर 4 5 20, हे 20 सेंटीमीटर होणार पूर्ण. हे जे पॅरीमीटर आहे ना, पॅरीमीटर म्हणजे त्याचं आउटलाईन. हां, ह्याला नाही पकडायचं आहे, हे आउटलाईन पकडायची फक्त. कसं येणार पॅरीमीटर याचं, बघा इथून चालू केलं समजा, हे 12 सेंटीमीटर, हे 12 सेंटीमीटर, हे 12 सेंटीमीटर झाले 36 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथून बघा हे 4 4 8 4 12 4 16 आणि 4 20, हे झाले 20 सेंटीमीटर. ठीक आहे, तर दोघांचं जर टोटल केलं तर किती येणार, 56 सेंटीमीटर. त्याचा आन्सर येतो आहे 56 सेंटीमीटर, थर्ड नंबरचा. ठीक आहे, नेक्स्ट बघा, which number will be in the third place if the numbers 62,000 6 लाख 20 सॉरी किती आहे 66,000 622,942 करू, 624,514 624,924 आणि 623,271 आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. आता हे नंबरला आपल्याला असेंडिंग ऑर्डरला लावायचं आहे आणि असेंडिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतर थर्ड नंबरला कुठली नंबर येईल, ठीक आहे, हे फाइंड करायचं आहे. आता याच्यामध्ये असेंडिंग आपल्याला बघायचं आहे, तर सगळ्यांचे सुरुवातीचे 2 डिजिट बघा 62 62 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचे 2 डिजिट बघा, याचे आहे 29, चे 45 49 आणि याचे 32. तर सगळ्यात छोटी नंबर कुठली होणार, हीच होणार 622,942. ठीक आहे, हे 6,22,942 आहे, ते आपल्याला हे नाही करायचं आहे. त्याच्यानंतर 29 नंतर आता बघा त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, 32 है ना, तर 623,271. त्याच्यानंतर थर्ड कुठली आहे, हे इथं 45 लहान आहे, 49 मोठा आहे, तर पहिले 45 लिहावं लागेल, तर 624514. त्याच्यानंतर 624924 624924. तर थर्ड नंबरला कुठली आली आहे, थर्ड प्लेसला ही नंबर आली आहे. तर इथे कुठला आन्सर आहे याचा बघा, 624514 हे आहे 624514, फोर्थ नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे, सोपं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल क्वांटिटी ऑफ ग्रेन in a godown if 4,07,500 kg of rice, 8,26,050 kg of wheat and 5,26,950 kg of jawar is kept in it. एका गोडाऊनमध्ये एवढं राईस, एवढं व्हीट आणि एवढे केजी ज्वारी ठेवलेली आहे. ठीक आहे, तर टोटल काय, तर किती टोटल आहे आपल्याला काढायचं आहे, टोटल क्वांटिटी. तर सगळ्यांना ॲड करून टाकायचं. ठीक आहे, तर सोपं आहे बघा, 407,500. ठीक आहे, त्याच्यानंतर 826,050. त्याच्यानंतर 526,950. सगळ्यांना टोटल करायचं बघा किती येते बघा, 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 6 + 9 15, 1 कॅरी ओव्हर झालं, 8 + 6 14 + 6 20, 2 कॅरी ओव्हर झालं, 2 + 2 4 + 2 6, 4 + 8 12 + 5 17. म्हणजे हे किती झाले, 17,60,500. 17,60,500 याचा आन्सर येतो थर्डवाला. ठीक आहे, थर्ड आन्सर येतो आहे बघा, 17,60,500 kg. सगळ्यांचं टोटल केलं आहे, बस बाकी काही नाही आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, हे आपलं फ्रॅक्शन्स दिलेलं आहे, त्याला सॉल्व करायचं. तर इथं बघा सगळ्यात पहिले बॉडमास रूलनी काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. तर 8/15
है ना, प्लस 2/5 आणि इंटू 1/3. ठीक आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार, 8/15 प्लस 2 1 जा 2 आणि 5 3 जा 15. ठीक आहे, आता डिनोमिनेटर सेम झाले दोघांचे डिनोमिनेटर सेम झाले. ठीक आहे, तर इथं 8 + 2 किती होऊन जाणार, 10. 8 + 2 10, म्हणजे हे किती झाले बघा, 10/15. इथं 10/15 आन्सर दिला आहे का, नाही आहे. मग इथं बघा 10 आहे ना, हे 5नी 2 टाइम्स कट होणार आणि हे 5नी 3 टाइम्स कट होणार, म्हणजे हे झाले 2/3. तर याचा आन्सर येतो थर्ड, 2/3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, while changing a ₹2000 note, a shopkeeper gave 4 notes of 200 and equal number of notes of 100 and 50. Find the total number of notes. ठीक आहे, आता 2000चा नोट आहे. 2000चा नोट जो आहे तो चेंज करताना, ठीक आहे, शॉपकीपरनी काय केलं, 4 नोट जे आहे कशाचे दिले, 200 रुपीजचे दिले. म्हणजे टोटल रुपीज किती दिले, 800 रुपये परत केले. आता उरले किती, 1200 रुपये. ठीक आहे ना, उरले किती आता, 1200 रुपये. आता ह्या 1200 रुपयामध्ये काही नोट 100चे आहे आणि काही नोट 50चे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला ह्या 1200ला कसं डिवाइड करावं लागेल, की एक त्याचा पार्ट जो आहे जेवढा येईल त्याच्यापेक्षा दुसरा पार्ट हाफ यायला पाहिजे. ठीक आहे, तर आता याचे जर आपण बघितलं तर हाफ किती होतात, 600 होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पार्ट दुसरा काय होऊ शकतो, 700 आणि 500, है ना, 700 आणि 500. पण हा पार्ट जो आहे है ना, हा जो पार्ट आहे याच्यापेक्षा हाफ आहे का, नाही आहे. मग दुसरं अजून काय होऊ शकते, 800 आणि 400. ठीक आहे ना, 1200ला आपण 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करू शकतो, बायफर्केट म्हणतात त्याला, बायफर्केशन. तर 2 ह्याच्यामध्ये बायफर्केट केलं तर हे 800 आणि 400 होतं. ठीक आहे, म्हणजे 100चे 8 नोट आणि 50चे पण 8 नोट येतात. ठीक आहे ना, तर 100चे इथं लिहिलं आहे ना, इक्वल नंबर ऑफ नोट्स है ना ऑफ 100, तर 100चे 8 म्हणजे किती झाले, 800. परत 50चे किती नोट्स म्हटलं आहे, परत 8, सेम आहे ना, इक्वल नंबर ऑफ नोट्स. तर हे किती होणार आहे, 400. ठीक आहे, आता याची टोटल बघा सगळ्यांची, 8 + 8 16 + 4 2000 झाले की नाही. 2000 रुपीजमध्ये शॉपकीपरनी 200चे 4 नोट दिले आणि 100 आणि 50चे इक्वल नंबर ऑफ नोट म्हणजे 8 नोट दिले. तर टोटल नंबर ऑफ नोट्स किती होणार बघा, आपल्याला हे काढायचं आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ नोट्स काढायचे. तर 8 + 8 16 + 4 किती होतात, 20. तर याचा आन्सर येतो आहे फर्स्ट 20. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 600 notebooks bought at ₹900 per 100 were sold at ₹150 per dozen. What is the profit or loss in this transaction? आता हे थोडंसं इझी नाही दिलं इथं. म्हणजे जर समजा असं दिलं असतं की 600 बुक जे आहे पर बुक एवढे घेतले, तर याचं आपल्याला कॉस्ट प्राईस कळालं असतं आहे ना, आणि एवढे रुपये पर बुक सेल केलं तर आपल्याला कॉस्ट प्राईस सेल प्राईस कळाली असती. पण इथं बघा थोडंसं जम्बलिंग आहे. इथं काय करावं लागेल आपल्याला, पहिले बघा याची कॉस्ट प्राईस किती येणार, 600 नोटबुक बॉट ॲट ₹900 पर 100, म्हणजे 100 बुक त्यांनी कितीला घेतले, हॅन्स 100 बुक्सची कॉस्ट प्राईस किती आहे,
900 रुपये, ठीक आहे. इथे लिहिलं ना ₹900 पर 100 है ना. तर किती टोटल बुक घेतले आहेत मी? 600 बुक घेतले. तर 600 बुकची कॉस्ट प्राईस किती होणार? ठीक आहे, हे बघा, हे 900 इंटू हे 600 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, हे 20 कॅन्सल झाले. 9 6 54. तर ₹5400 जे आलं आहे याचा आलं आहे कॉस्ट प्राईस आला आहे. ठीक आहे, हे काय झालं आहे? कॉस्ट प्राईस. किती बुक्सची? 600 बुक्सची. आता असंच आपल्याला सेल प्राईस काढायचं आहे. आता सेल प्राईस कसं दिलं त्यांनी बघा, ₹150 पर डझन, म्हणजे 12 बुक्सची है ना. 12 जे बुक्स आहे त्याचं जे सेल प्राईस आहे ते किती आहे? 150. ठीक आहे, तर आपल्याला टोटल किती बुक्स सेल केले? 600 बुक घेतले असेल तर 600 सेल केले असेल ना. तर देअरफॉर 600 बुक्सची सेल प्राईस किती येणार? 150 इंटू हे 600 डिवायडेड बाय 12. आता हे 12नी बघा, हे 12 1 12, 12 5 60 आणि 0. ठीक आहे, हे झालं. आता याला सॉल्व करा. 15 5 किती होतात? 15 5 75 है ना. आणि हे 2 0, हे झाली याची सेल प्राईस. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राईस. सेल प्राईस जास्त आहे, कॉस्ट प्राईस कमी आहे. प्रॉफिट इज इक्वल टू 750 है ना, मायनस कॉस्ट प्राईस आहे 5400. ठीक आहे, तर याचा किती येते डिफरन्स बघा. 5 मधून 4 गेले 1, 7 मधून 5 गेले 2. ₹2100 प्रॉफिट. तर याचा आन्सर येतो प्रॉफिट 2100. ठीक आहे, थोडंसं जमली काय, आपल्याला पहिले कॉस्ट प्राईस आणि सेल प्राईस काढावं लागेल. ठीक आहे, तर आता यांनी काय केलं होतं की 600 बुक घेतले, पण कसे घेतले? 100 रुपयाला 900 रुपयाला 100 बुक घेतले. ठीक आहे ना, 100 बुक घेतले 900 रुपयाला. मग 600 बुक कितीला घेतले असेल? तर हे जे आहे ना, हॅन्स आणि देअरफॉरमध्ये बघा, हे लक्षात ठेवा. पहिले ही नंबर येते, नंतर मल्टिप्लाय बाय ही नंबर येते आणि डिवायडेड बाय ही नंबर येते. याचं जर सॉल्व केलं याला तर 5400 रुपीज आले. हे झाली याची कॉस्ट प्राईस. सेल प्राईसमध्ये पण सेम बघा, 12 बुक्स घेतले त्यांनी 150 रुपयाला. मग 600 बुक कितीला घेणार? घेतले नाही, विकले त्यांनी. सेल प्राईस 12 बुक विकले 150 रुपयाला. 600 बुक कितीला विकणार? हे 150 इंटू 600 डिवाइड बाय 12 है ना. 12 जे आहे 50 टाइम्स डिवाइड झालं आहे आणि 50 इंटू 150 केलं तर 7500 आलं आहे. हे झाली याची सेल प्राईस. तर प्रॉफिट किती झाला? सेल प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, म्हणजे आन्सर आला आहे 2100. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो प्रॉफिट 2100. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघा. तर इथे बघा, हाऊ मेनी चार्ट्स आर देअर इन द गिवन सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे, तर इथे बघा चार्ट्स काढायचे आपल्याला. चार्ट्स तुम्हाला माहिती आहे की सर्कलवर कुठलेही 2 पॉईंट दिलेले असेल, 2 एंड पॉईंट, त्याला जर आपण जॉईंट केलं तर तो चार्ट होतो. ठीक आहे, तर इथे बघा, हे एक पॉईंट दिला आहे P है ना, Q, R, S आणि T असे 5 पॉईंट दिलेले आहे. ठीक आहे, तर आता इथून बघा, ह्या सगळ्या पॉईंटला आपण यांनी ॲड केलेलं आहे. ठीक आहे, P आणि Tला ॲड केलं आहे तर किती चार्ट झाला? 1. T आणि Sला ॲड केलं आहे, किती झाला आहे? जॉईन केलं आहे. P आणि Tला जॉईन केलं तर 1 चार्ट, T आणि Sला जॉईंट केलं तर 2 है ना, S आणि Rला गेलं तर 3 चार्ट. तर हे झाले. ठीक आहे, हे 3 चार्ट झाले. त्याच्यानंतर बघा, आता हा जो आहे P आणि S, PS पण एक चार्ट आहे जो सेंटरवरून जातो. तुम्हाला माहिती आहे ना, कुठल्याही सर्कलला
सगळ्यात मोठा जो चॉर्ड असतो तो सेंटरवरून जाणारा आणि सर्कलच्या 2 पॉईंटला जॉईन करणारा असतो आणि त्यालाच आपण डायमीटर म्हणतो. ठीक आहे. तर एक हा झाला, दुसरा चॉर्ड झाला आहे हे, है ना. टोटल किती झाले? 5. 3 + 2 5 चॉर्ड्स. ठीक आहे. आता हा चॉर्ड नाही आहे बघा, लक्षात ठेवा. OR चॉर्ड नाही आहे, हां OS पण चॉर्ड नाही आहे, OQ OP है ना OT हे चॉर्ड्स नाही आहे. कारण हे सेंटरपासून आपल्या सर्कलच्या एका पॉईंटला पॅरिमीटरवर जो पॉईंट असतो त्याला जॉईन करतात. हे काय होते? रेडियस होत असतात ते. ठीक आहे. तर हे चॉर्ड्स नाही आहे. ठीक आहे. तर फक्त चॉर्ड्स किती आहे? टोटल 5. त्याचा आन्सर येतो 5. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, what is the total expense incurred for painting if the cost of the paint is ₹12,500 and ₹250 to 9,000 for labor charges. ठीक आहे. तर इथं आता नंबर्स नाही दिले आहे, वर्ड्समध्ये दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला नंबर्समध्ये लिहायचं आहे. आणि आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे की पेंटिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये पेंटची किंमत दिली आहे आणि लेबरची किंमत दिलेली आहे. ठीक आहे. लेबरला किती चार्जेस लागते ती किंमत दिलेली आहे. ते दोघांना आपल्याला ॲड करायचं आहे. जे काही ॲडिशन येईल, टोटल येईल, ते त्याचं ॲन्सर होणार. तिथं आपल्याला पेंटची प्राईस किती दिलेली आहे बघा. कॉस्ट ऑफ द पेंट इज ₹12,500. हाफ थाउजंड म्हणजे 500 आहे की नाही. त्याच्यानंतर अँड ₹250 to 9,000 फॉर लेबर चार्जेस. आता 9,000 है ना, क्वार्टर टू 9,000 म्हणजे 9,000ला किती? ₹250 कमी है ना. क्वार्टर टू 9,000 म्हणजे किती आले ते? 8,750. ठीक आहे ना. तर हे 8,750 जे आहे ती काय आहे? हे पेंटची कॉस्ट आहे आणि हे लेबर. ठीक आहे. हे लेबरची कॉस्ट आहे. तर टोटल किती झाले बघा. है ना. 5 + 7 12, 1 कॅरी ओव्हर झाला. 3 + 8 11. ठीक आहे. 3 + 8 11 1 आणि 1 इथं आला आहे, कॅरी ओव्हर झाला आहे 2. 21,250. ठीक आहे. तर आता इथं बघा, याच्यामध्ये 4 पैकी 21,250 कुठं लिहिलेलं आहे? इथं तर कुठंच असेल. इथं लिहिलं आहे 21,500. इथं आहे का 21,500? नाही आहे. इथं 21,25,000 दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन आन्सर दिलेलं आहे. अ क्वार्टर है ना, अ क्वार्टर अँड ₹21,000 है ना. क्वार्टर अँड ₹21,000. तर पहिला वाल्याचा आन्सर येतोय, बाकीचे 3 नाही आहे. तर याचा आन्सर आहे फर्स्टवाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज आपले 10 क्वेश्चन परत झाले आहेत. पुढचे 10 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि काही चूक वगैरे होत असेल तर तुम्ही पण मला कमेंट्समध्ये सांगा. ते बरं झालं माझ्या लक्षात आलं. ठीक आहे. तुम्हाला पण असं काही वाटलं असेल की ते सरांचं चुकलेलं आहे तर तुम्ही बिंदास मला कमेंट करा की सर तुमचं इथे चुकलं आहे, जेणेकरून मी ती चूक आपली दुरुस्त करून घेईल. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.